नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी कोण ठरलेल्या आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, मेजर अभिलाषा बराक असं त्यांचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. शांतता मोहिमेमध्ये महिलांच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल अँटोनियो गुटेरस यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आणि हे जे काही अँटोनियो गुटेरस आहेत हे कोण आहेत? तर संयुक्त राष्ट्राचे वर्तमानमधील महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सिप्री हे जे काय SIPRI आहे बरोबर, सिप्री याच्या इयरबुक 2026 नुसार अणुशस्त्रांच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 6वा क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग हे जे काही पहिले या ठिकाणी 6 आहेत त्यांच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की ग्लोबल न्यूक्लिअर वेपन स्टॉकपाईल बरोबर, ज्याच्यामध्ये 1 नंबरला आहे रशिया. सर्वोच्च या ठिकाणी न्यूक्लिअर वेपन्स त्यांच्याकडे आहेत. लक्षात घ्या, रिटायर्ड वॉर हेड्स आहेत त्यांच्याकडे 1020 आणि बाकीचे आहेत मिलिटरी स्टॉक पाईल आहेत 4400. जर एकत्र केलं तर 4400 प्लस 1020 किती झाले? 5420. या सकट या ठिकाणी रशिया 1 नंबरला आहे. 2 नंबरला अमेरिका आहे. 3 नंबरला चायना आहे 620. 4 नंबरला फ्रान्स आहे. 5 नंबरला UK आहे. 6 नंबरला भारत आहे. भारताकडे या ठिकाणी एकूण 190 आहेत आणि 7 नंबरला पाकिस्तान आहे. पाकिस्तानकडे एकूण 170 न्यूक्लिअर वेपन्स आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या भूमिकेतून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महिलांची सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने स्त्री राईड हा उपक्रम सुरू केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्य सरकारने काय केलेलं आहे? स्त्री राईड बरोबर का नाही, वुमन राईड नावाचा उपक्रम सुरू केला आहे, ज्याच्या मागचा उद्देश महिलांची सेफ्टी आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे या उद्देशाने स्त्री राईड उपक्रम सुरू केला आहे तेलंगणा राज्य सरकारने. स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणते राज्य जून 2026 मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेस्ट बेंगाल. म्हणजेच काय? पश्चिम बंगाल हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 36व्या क्रमांकाचं स्टेट, 36व्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य बनलं आहे. कशासाठी? तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं 36वं राज्य बनलेलं आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी. राज्यपाल आहेत RN रवी. राजधानी आहे कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा. 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर, कागजबाटी. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांसाठीचा जो काही 2 मुलांचा नियम होता, रूल होता, तो या ठिकाणी हटवलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MP. मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने काय केलेलं आहे? सरकारी नोकऱ्यांसाठीचा जो काही गव्हर्नमेंट जॉबसाठी जो काही 2 चिल्ड्रन्स रूल होता तो या ठिकाणी हटवलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. नियम रद्द. 1 पॉईंट लिहून घ्या. 26 जानेवारी 2001 किंवा त्यानंतर जन्मलेली 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी अपात्र मानणारा हा नियम आता पूर्णपणे निरस्त करण्यात आला आहे. याच्याशिवाय इतर राज्य कोणकोणते आहेत? तर राजस्थानने 2016 मध्ये केलेला आहे. छत्तीसगडने 2017 मध्ये केलेला आहे. या राज्यांनीही सरकारी सेवेतील हाच नियम या ठिकाणी मागे घेतलेला आहे. क्लिअर? तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. मध्य प्रदेश राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बंधवगड,
कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. कोणता देश आपल्या प्रस्तावित ऑनलाईन हार्म्स बिलद्वारे 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती बंदी घालण्याची योजना आखत आहे? तर पर्याय क्रमांक डी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बिलचं नाव काय? ऑनलाईन हार्म्स बिल. एक पॉईंट लिहून घ्या. प्रस्तावित कायद्याचा उद्देश 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती निर्बंध घालणे हा आहे. तथापि हा कायदा ऑस्ट्रेलियामध्ये लागू केलेल्या सरसकट बंदीपेक्षा वेगळा आहे, कारण तो तंत्रज्ञान कंपन्यांना म्हणजेच जे काही टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत त्यांना अल्पवयीन मुलांचे नुकसान कमी करण्यासाठी पुरेशी सुरक्षा उपाययोजना आणि धोरणे लागू केल्याचे सिद्ध केल्यास या बंदीला बगल देण्याची देखील परवानगी देतो. पर्याय क्रमांक डी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी मला तुम्हाला इग्नाइट अकॅडमीबद्दल सांगायचं आहे. त्यांची एक आरंभ बॅच 3.0 नावाची बॅच सुरू झाली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी RTO AMVI 2026 या वॅकन्सीसाठी. यांची ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये 18 जूनपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 व 17 जूनपासून, तर नाशिकमध्ये 22 जूनपासून. ऑनलाईन बॅच 2 माध्यमातून आहे, मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातून. मराठी माध्यम 10 जूनपासून तर इंग्लिश माध्यम 17 जूनपासून. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये सर्वाधिक या ठिकाणी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% डिस्काउंट सुद्धा देण्यात आला आहे. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे RTO 30. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न. भारताच्या LVM-3 म्हणजेच काय? लॉन्च व्हेइकल मार्क 3 हे जे काही प्रक्षेपण वाहनाच्या तंत्रज्ञान हस्तांतरासाठी कोणत्या संस्थेने खासगी क्षेत्रातून स्वारस्य अभिव्यक्ती मागवलेल्या आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इन स्पेस नावाची एक कंपनी आहे. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. एक पॉईंट लिहून घ्या. या तंत्रज्ञान हस्तांतराचा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीचा उद्देश काय आहे? खासगी उद्योगांना उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेमध्ये सक्षम करणे आणि इस्रोला प्रगत संशोधनावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे, उद्देश आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या शहराने पथारीवरील खाद्य विक्रेत्यांसाठी QR कोड आधारित विक्रेता नोंदणी आणि देखरेख प्रणाली सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, गुजरातमधील अहमदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अहमदाबाद शहरनं काय केलेलं आहे? पथारीवरील खाद्य विक्रेते जे काय असतात, स्ट्रीट फूड सेलर जे असतात त्यांच्यासाठी QR कोड आधारित विक्रेता नोंदणी आणि देखरेख प्रणाली सुरू केली आहे. उद्देश काय? शहरातील पथारी विक्रेत्यांच्या अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा वाढवणे. या उपक्रमामुळे नागरिकांना रस्त्यावरील विक्रेत्यांनी पाळलेल्या स्वच्छता, आरोग्य आणि अन्न सुरक्षा मानकांबद्दल अभिप्राय म्हणजेच फीडबॅक आणि स्वच्छतेचे मानांकन देण्याची संधी मिळते. अशा प्रकारे पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 13व्या ब्रिक्स शहरीकरण मंचाचे यजमान शहर कोणते आहे? तर पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाने इस्रायल विरुद्ध ऑपरेशन नसर नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराण या देशाने काय केलेलं आहे? इस्रायल विरुद्ध ऑपरेशन नसर नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे. ज्याचा मागचा उद्देश काय? तर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. आणि याच्यामध्ये नसर हे जे काही शब्द आहे याचा अरबी हा जो काही शब्द आहे याचा अर्थ होतो विजय, व्हिक्ट्री. बरोबर. या ठिकाणी ऑपरेशन बद्दल बोलण्यात आलं तर बाकीचे जे काही वेगवेगळे लेटेस्ट ऑपरेशन झालेले आहेत त्यांची जे काही एम आहेत, पर्पज आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. ऑपरेशन हायची 6 CBI द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन रेड पिल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टागॉन ड्रग्ज तस्करी नेटवर्क विरुद्ध हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन शेरूवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. आणि ऑपरेशन नसर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे ऑपरेशन केलेलं होतं.
पुढचा प्रश्न, बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? के सत्यनारायण राजू असं त्यांचं नाव आहे. बँकेला दमदार वाढ आणि कार्यात्मक उत्कृष्टतेच्या काळामध्ये मार्गदर्शन करण्यातील त्यांच्या मोलाच्या धोरणात्मक नेतृत्वाला या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. हे कोण आहेत के सत्यनारायण राजू? तर कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, तेलबिया शेतकऱ्यांसाठी असलेली ऑइल सीड किसान मित्र, काय? ऑइल सीड्स किसान मित्र ही व्हॉट्सअप आधारित AI सक्षम सल्लागार सेवा ॲडवायझर जी काही फॅसिलिटी आहे ती कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, IIOR म्हणजेच काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड्स रिसर्च. ज्याच्या मागचा उद्देश काय? तेलबिया पिकांची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या स्वतःच्या रिजनल लँग्वेजमध्ये भाषेमध्ये उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. शेवटचा प्रश्न, ICC पुरुष ODI संघ क्रमवारीमध्ये आपले नंबर 1 स्थान कायम कोणत्या देशाने ठेवलेले आहे? तर 1 नंबरला या ठिकाणी अव्वल स्थानी कोण आहे? तर भारत 1 नंबरला आहे, न्यूझीलंड 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला ऑस्ट्रेलिया आहे. ही टॉप 3 काय आहे? तर रँकिंग आहे. कशामध्ये? तर ICC पुरुष ODI संघ क्रमवारीमध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने 2026 मध्ये तंबाखू आणि निकोटीन असलेल्या खाद्यपदार्थाच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे? मिझोरम, नागालँड, मणिपूर की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस. 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?